आता आपण जाणार आहे रोपवे बसून वर त्या गडावरती। नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर। आपण आहे आता गुजरात आणि गिरनारच्या या ट्रिपवरती। आता आपण आलेलो आहे बघा, आपलं डेस्टिनेशन आहे गिरनार पर्वत। गिरनार पर्वताला आहे ना आल्यानंतर बघा सुरुवातीला आहे ना आले की पहिल्यांदा खालीच आहे ना तुम्हाला रोपवेची तिकीट भेटतील। साधारणपणे 700 रुपये पर हेड तिकीट असते आणि ते चालू आहे कंटिन्यू। आणि समोर पहा मंडळींना बघा गिरनार, हा पहा गिरनार पर्वत पहा मंडळी। आणि हे दिसतंय का तुम्हाला? हे बघा रोपवे इथून दिसतो का? हे बघा रोपवे, ह्या रोपवेमध्ये बसायला आपण आता चाललेलो आहे मंडळी। एकदम आहे ना आपण सकाळी द्वारकावरून निघालो, जवळपास आहे ना 3.5 तासाचा प्रवास होता। रस्ता एवढा सुपर हिट आहे, रस्त्याची काय अडचण नाही। फक्त थोडंसं एकदा नॅशनल हायवे सोडला की स्टेट हायवे लागले की थोडंसं आहे, तेवढं जर का रस्ता जर ओके असेल ना तर 2.5 तासामध्ये आपण आहे ना द्वारका ते गिरनार पर्वतपर्यंत येऊ शकतो आपण। तर एकदम तिकीट वगैरे काढलं आपण, गाडी पार्क केली खाली आणि वर काय पाणी वगैरे बॉटल घेऊन जाऊन देत नाहीत, कारण येतानाच आहे ना पाण्याची बॉटल वगैरे गाडीतून काढून ना फिकू देतात ते फटाफट। तर तुम्ही काळजी घ्यायची, येताना पाण्याची बॉटल वगैरे आहे ना शक्यतो इथं जास्त घेऊन नये। आपण जाणार आहे रोपवेमध्ये बसून वर त्या गडावरती। तर चला तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या पटापट व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया आपण परत वर आता रोपवेमध्येच। हां बाय बाय। आता आपण आहे ना गिरनारच्या रोपवेने वर जाणार आहे आणि हे पहा आपण इथनं एंट्री केली बरं का येतं। आणि काय झालं आपल्याला वाटलं की काय बाहेर आहे ना इथं काय खायची प्यायची व्यवस्था आहे का नाही, आहे का कोणाला माहिती, म्हणजे वर जायचे। त्यामुळे आपण बाहेरच एका साधं हॉटेल बघितलं, त्याचे ना इडली वगैरे असं काही खाऊन घेतलं आणि इथं आल्यानंतर पाहिलं हे पहा इकडे एकदम भारी व्यवस्था आहे सगळी। हां जेवणाची वगैरे नाश्ता करायचा असेल तर इकडं आहे आतमध्ये आणि इकडून आपण एंट्री करणार आहे आतमध्ये। तर नॉर्मली माहीत नसलं ना की मग गडबड होती, आमची तशीच झाली। म्हणजे तुम्हाला सांगावं जरा बाबा इथं आहे सगळी व्यवस्था आहे ना, खाण्याची पिण्याची आतमध्ये व्यवस्था आहे। पहा थोडंच क्राऊड, इथं पेढे वगैरे भेटतात इकडं नाही का, मग तो याचे गिरनारचे पेढे वगैरे आहेत ना इथं। आणि आतमध्ये एकदम बघा जबरदस्त आहे, काही शॉप वगैरे आहे आतमध्ये, हॉटेल आहे बघा, असं वॉशरूमची व्यवस्था आहे चांगली आहे बघा।